तर भावानो कसं आहे तुम्ही सगळेजण. मला माहीत आहे तुम्ही सगळे ठीकच असणार आहे. मला जायचं होतं आज सांगलीला. सांगलीला जायचं म्हणून देवांजीला पण लवकर बोलवून घेतलं. देवांजी पण आमचं लवकर आलं बघा. तिथनं आम्ही आवरून लगेच रिक्षा काढली बघा बाहेर. रिक्षा घेऊन चाललेलो असता सांगलीत. मग तिथं आम्हाला एक मामा दिसला. मामा आजीला घेऊन चाललेला बघा स्ट्रेट पुढं. मग तिथं आम्ही बजाज शोरूमचा पत्ता विचारला. त्याने म्हणले बिझनेस हॉटेलपासून जावा. मग आम्ही बिझनेस हॉटेलसाठी जायला गाडी काढली बघा. गाडी काढल्यावर काय गाडी ढीग मध्ये. मग गाडी तिथनं जरा वाचत वाचत गेलो पुढं. मग तिथनं एक मामा लगेच मध्ये आलो. तिथं ब्रेक मारलो नाही तर मामा पडला असता तिथं. मग तिथनं स्ट्रेट पुढं आलो. हे बघा आमचं बिझनेस हॉटेल. बिझनेस हॉटेलपासून जरा पुढे गेलो. पुढनं घेतलं टर्न घेतलो. हे लोक काय गाडी ब्रेक लावेना म्हणून आम्हीच लावलो. नाहीतर धडकली असते तिथं गाडी. मग तिथलं बजाज शोरूमचा पत्ता विचारून आम्ही आलो लगेच बजाज शोरूमला बघा. तिथं आम्ही जरा बजाज शोरूम बघून घेतलं. मग तिथं आम्ही एखादी गाडी घ्यायचं म्हटलं आता. तेव्हा मामा पण आला लगेच. तिथं आम्ही जरा त्याला बोलून घेतलं. मग तो म्हटला आज जावा. मग आज चाललेलं बघा आमचं देवांचे काही तट्टीना. फोनवर बोलतच चाललेलं. मग तिथनं आम्ही जरा गाड्या किती आहेत बघितलो पहिला आत. गाड्या पण भरपूरच होत्या. तुम्ही पण बघून घ्या गाड्या किती होत्या. मग बघितलो मी पण गाड्या. गाड्या तर भरपूर होत्या बघा. तिथे एक माणूस बघितलो इकडे तो सर्व्हिस करायला. मग वेळ लागणार आम्हाला माहीत होतं. भावानं ब्लॉग लय मोठा झाला तर माफ करा. इथंच आपण ब्लॉग थांबूया. लाईक फॉलो तेवढं करून जावं म्हटलं.